आहे, हा अध्यक्षांचा दिलेला अधिकार. मग संघर्ष करणार तरी कुठं? शेवटी अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना न्याय द्यावं वाटत होतं, खूप वाटत होतं. कितीतरी कार्यकर्ते जे प्रामाणिकपणानं दावेदार आहेत, त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देणं म्हणजे त्याच्यावर प्रचंड अन्याय आहे. त्याही कार्यकर्त्यांवर अन्याय करायची वेळ या लोकप्रतिनिधींमुळे आली. आणि दुर्दैवानं आपले बगल बच्चे आहेत, आपले चमचे आहेत, त्यांच्या मनानं पाहिजे तसं उमेदवारीची खिरापत वाढली. होलसेलमध्ये गट्ट्यानं बी फॉर्म घेतले, गट्ट्यानं बी फॉर्म घेतले आणि पाहिजे त्याला दिले. आणि पुन्हा ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना पुन्हा सांगायला मोकळं, तुझं तिकीट त्यांनी कट केलं, तुझं तिकीट अध्यक्षांनी कट केलं, तुझं तिकीट गणपाने कट केलं. म्हणजे लोक अंगावर सोडायचं. पण असं दुटप्पी नीती, ही दुटप्पी नीती या भारतीय जनता पार्टीमध्ये अजूनही सुरू आहे, अजूनही सुरू आहे. आता जर महापालिका निवडणूक वेळेवर झाली असते ना, कदाचित हाच अनुभव विक्रम देशमुखांना आला असता किंवा नरेंद्र काळेंना आला असता, हाच अनुभव आला असता. वेगळा अनुभव येणे शक्यच नाही, अशी आता सध्याची परिस्थिती आहे. आता आपण म्हणलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या, याचा परिणाम सोलापूरकरांनी दाखवून दिला आहे. आता तुम्ही गेल्या 20 वर्षापासून आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख उत्तरमध्ये आपला कारभार पाहत आहेत. 2 टर्मचे सुभाष देशमुख दक्षिणमध्ये कारभार पाहत आहेत. उत्तरमध्ये 4 वेळा ज्या वेळेला माणूस निवडून येतो त्यांचा कॉन्फिडन्स वाढत असतो. कारण पहिल्या निवडणुकीनंतर जेव्हा दुसऱ्यांदा निवडणूक होते त्यावेळेला त्याचा अति उत्साह निर्माण झालेला असतो. असं 4 वेळा निवडून आल्यामुळं त्यांचं जे उत्तर विधानसभामधले जे मतदारसंघ आहेत ते त्यांच्यावर फेवरेबल आहेत असं वाटत नाही. हे कसं आहे, 4ही इलेक्शन मधले विजयाचे गणित वेगवेगळे आहे. पहिल्यांदा समाज म्हणून समाजाने डोक्यावर घेतलं, समाजातली सगळी मातब्बर मंडळी त्यांच्या पाठीमागे होती, त्यावेळेला थोडासा निसटता विजय झाला. दुसऱ्यांदा काँग्रेस राष्ट्रवादीमधला जो अंतर्गत बेबनाव होता त्याचा परिणाम झाला. मनोहर सपाटेंची उमेदवारी अचानक आली. दुर्दैवानं महेश कोटेंना त्यांच्या उमेदवारी भागात पडली. त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत, त्याच्या मागच्या कथा तुम्हाला पूर्ण माहित आहे. तिसऱ्यांदा मोदी लाट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. चौथ्यांदा जय सिद्धेश्वर महाराजांचा करिश्मा असेल किंवा मोदी लाटेचा दुसरा टप्पा जो होता त्या टप्प्यामध्ये हे गंगेत घोडण आलेलं आहे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अँटी इन्कम्बन्सीचा प्रवास चालू झालेला आहे. कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, नेते मंडळी परेशान आहेत. पण नेते मंडळींमध्ये असं चाललेलं आहे आता सध्या ऑपरेशन करायचं की नाही, करायचं की नाही. कारण ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका पुढे जात आहेत, महापालिकेला जसं आपल्याला जनाधार नाही म्हटल्यानंतर 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी म्हणजे आता अनिर्णित कालासाठी महापालिका पुढे ढकलली. आता विधानसभेचं देखील असंच होईल. कारण सर्वेचा रिपोर्ट सांगतो भारतीय जनता पार्टी 40-50च्या पुढे दाखवणं झालंय. त्यामुळं आता कदाचित कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करतील. असं लाडकी बहीण, अमकी बहीण, तमकी बहीण अशा योजना करून लोकप्रियता वाढवण्याचा हे प्रयत्न करतायत. ज्या पद्धतीचे प्रयोग झालेत, अजित पवारांना घेणं, शिवसेना फोडणं, हे लोकांना पटलेलं नाही. लोक विरोधामध्ये आहेत. आता आपल्या हातून सत्ता जाणार हे लक्षात आलेलं म्हणून पुढं ढकलत चाललेले आहे. तीच परिस्थिती आता इथं आहे. फारसं वेगळं रिझल्ट येणार नाही. आणि इथलं वैशिष्ट्य आहे, या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे, स्वर्गीय बाबूरावांना दाखवते ते देखील या मतदारसंघाचे अनपेक्षित सम्राट होते. DCC बँक होतं, मार्केट कमिटी होतं. बघा तुम्ही मागचा अभ्यास करा. उपमहापौर झालेला कधी पुन्हा निवडून आला नाही. मार्केट कमिटीचा चेअरमन झालेला पुढे निवडणुकीला पडलेला आहे आमदारकीला. हे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. मार्केट कमिटीमध्ये ज्या पद्धतीचा कारभार होतोय याचे तुम्ही देखील सगळे साक्षीदार आहेत. तुमच्या देखील डोळ्यांना दिसतं, कानाला ऐकू येतं. ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार केला जातं हे कुणालाही आवडलेलं नाही. मार्केट कमिटीमध्ये तर भारतीय जनता पार्टीचा अधिकृत पॅनल उभं राहिलेला आणि त्याच्या विरोधामध्ये तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला लावून बसलात. त्यांच्या पॅनलमध्ये उभं राहून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पराभूत केलात. मग जो कार्यकर्ता पराभूत झाला आणि त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी स्वप्न पाहिली त्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला नाही का तुम्ही? मग हा चुराडा हा कार्यकर्ता कधी विसरू शकत नाही. योग्य वेळ आल्यानंतर मी जसं धाडसानं बाहेर पडलो, बिज्जू अण्णा प्रधाने, नागेश वल्लाळ हे जसं धाडसानं बाहेर पडले, काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हे धाडस अजून निर्माण होईना झालंय. पण ते आपला राग कुठं ना कुठं व्यक्त करतील ना.
आणि एका बाजूला भारतीय जनता पार्टी सांगतं की घराणेशाही चालत नाही आम्हाला, काँग्रेसमध्ये घराणेशाही असं मानतात. मग यांच्याकडे नाही का घराणेशाही? घराणेशाहीचे किती उदाहरण सांगावं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कितीतरी घराण्यांची घराणेशाही आहे. आपण त्याचा विचार करणे ह्यांचंच बघू ना. चंद्रकांत रमाण शेट्टींचं तिकीट फायनल झालेलं, प्रदेशाने जाहीर केलेलं, त्याचं तिकीट बदलून स्वतःच्या पोराला. युवा मोर्चाचा अध्यक्ष करायला दुसरा कार्यकर्ता नव्हता, स्वतःच्या मुलाला अध्यक्ष. मार्केट कमिटीमध्ये संचालक चालूच आहे. परवा बघितलं, तिथं पण मुलाचंच नाव. कुठल्याही गल्लीबोळातल्या मंडळाचं अध्यक्षपद निघालं तरी माझ्या मुलाचं, मी नाही तर माझा मुलगा. पद्मशाली शिक्षण संस्थेचे आजीवन सचिव तथा अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगम गाणगापूर येथे कार्यसम्राट श्रीमान दशरथ गोप साहेबांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल साहेबांचं मनपूर्वक शुभेच्छा तसेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री दत्तात्रय गोटीपामूल, श्री व्यंकटेश गोटीपामूल व समस्त गोटीपामूल परिवार सोलापूर. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. ही घराण्याशाही हे कार्यकर्त्यांना आवडत नाही आणि जनतेला तर हे मुळात आवडलेलं नाही. जनता त्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. आणि कार्यकर्ते देखील आता आपली हत्यारं तासून बसलेले कार्यकर्ते आहेत. ते कधी कशा पद्धतीनं राग व्यक्त करतील हे आता आगामी काळामध्ये सोलापूर शहरातल्या जनतेला दिसल्याशिवाय राहणार. आपण नुकतंच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये अजूनही 37 ते 38 हजार मतांचा आघाडी उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दिसतंय. त्याच्या ताकदीवर ते आपलं उमेदवारी सिद्ध करतील ना. एक असं आहे, भारतीय जनता पार्टीला मागच्या वेळेला जो मताधिक्य मिळालेलं होता शहर उत्तरमध्ये, तो मताधिक्य कुठल्या एका आमदाराच्या कार्यकर्तृत्वामुळे मिळालेला नव्हता. डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी त्यांनी धार्मिक क्षेत्रात केलेलं काम आणि मोदीजी यांचं नेतृत्व या सगळ्या गोष्टींमुळं डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना आपण मत देतोय, म्हणजे पुण्याचं आणि धर्माचं काम करतोय अशा उद्देशानं त्या काळात लोकांनी भरभरून भारतीय जनता पार्टीला मतदान दिलेलं होतं. तो 70,000च्या आसपासचं मताधिक्य त्या ठिकाणी होतं आणि आत्ताच्या परवाच्या निवडणुकीमध्ये म्हणाला तर त्यामध्ये 50% घट झालेलं आहे. म्हणावं तसं अजून फिल्डिंग लागली नाही शहर उत्तरमध्ये. लोकसभेच्या कालावधीमध्ये आम्ही प्रयत्न केला पण थोडंसं कमी पडलो, वेळ कमी पडला, पोचण्यामध्ये कमी पडलो. काही गोष्टी म्हणजे पक्षीय पातळीवर देखील काही गोष्टी झाल्या. बूथ रचना करत असताना महेश अण्णा कोटे यांच्याकडे किती बूथ, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे किती बूथ, याच्यामध्ये थोडंसं ताळमेळ चुकलं. नाहीतर शहर उत्तरमध्ये जर काँग्रेस पक्ष लीडवर गेला असता तर आश्चर्य मानायचं कारण नाही. अशा प्रकारची परिस्थिती होती आणि ती परिस्थिती यावेळेला नक्की आणून दिली. आणि तुम्ही बघा, सगळी आकडेवारी काढून बघा, पश्चिम भागामधलं लीड किती आहे बघा आणि पूर्व भागामधलं लीड किती आहे बघा.
हा जो लीड आहे 20-35 हजारचं लीड, यातलं मॅक्झिमम लीड हा पूर्व भागातला आहे. मग पूर्व भागातल्या लोकांचं थोडं तरी अस्मिता जागृत होईल का नाही? ज्यांनी पूर्व भागाला जे रसातळाला नेलं, पूर्व भागातलं वैभव संपवलं, पूर्व भागातलं उद्योग संपवलं, पूर्व भागातल्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला, पूर्व वर्गातल्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व संपवलं, पूर्व भागातलं वैभव संपवलं. पूर्व भागातली माणसं गरीब आहेत, साधी भोळी पण स्वाभिमानी, कुठंतरी राग व्यक्त करतील ना. आणि हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांचं अस्मिता जागृत करण्याचं काम या निवडणुकीमध्ये पद्धतशीर होईल, त्याची रचना लागू लागलेली आहे. तसे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. 1,01% या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहर उत्तर मधल्या उमेदवाराचा पराभव झालेला नक्कीच पाहायला मिळेल. आपण म्हणलं की आता शहर उत्तरमध्ये पूर्व भागाचं नेतृत्व असेल किंवा त्यातल्या कार्यकर्त्यांनी आपलं यावेळेला अस्तित्व दाखवून देतील. पण गेल्या 2-4 दिवसापासून या विभागामध्ये धर्मराज काळादे असतील, महेश कोटे असतील, यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. महेश कोटे गेल्या 10 वर्षापासून शहर उत्तरमध्येच मी निवडणूक लढवणार असं म्हणत होते. मागच्या वेळेला ते शहर मध्ये आले. ते शहर मध्ये सुशीलकुमार शिंदेच्या आणि विजयकुमार देशमुख यांचं संकट झाल्यामुळं विजयकुमार देशमुखांनी आपापलं क्षेत्र निश्चित करून घेतलं, तिकडे प्रणितीने आपलं क्षेत्र निश्चित करून घेतलं. त्यावेळेला महेश कोटेंना पराभव पत्करावा लागला. नेमका अशी परिस्थिती का निर्माण केली? कारण यांच्या दोघांचं एकच संगनमत असल्याप्रमाणे ते काम करतात असं सगळ्यांचा आरोप आहे. नाही, लोकांमध्ये काय चर्चा होते आपल्याला माहिती नाही. लोकांना काय वाटतं आणि त्यांनी काय चर्चा करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मागच्या इलेक्शनमध्ये महेश अण्णा कोटे यांचं शुद्ध फसवणूक झालं. त्या फसवणुकीचा साक्षीदार मी स्वतः आहे. महेश अण्णा कोटे जर शहर उत्तरमध्ये उभे राहिले असते तर 100% आता ते विद्यमान आमदार राहिले असते. पण महेश अण्णा कोटेंना काय दुर्बुद्धी सुचली माहिती नाही. सगळ्यांचा आग्रह असून देखील त्यांनी मध्ये जाणं पसंत केलं. त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. माझ्या समोरच लोटस हॉटेलमध्ये व्ही सतीशजी म्हणून जे राष्ट्रीय संघटन मंत्री आलेले होते, त्यावेळेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री होते, त्यांच्यासमोर महेश कोटे यांना बोलवण्यात आलं. विक्रम देशमुख त्या ठिकाणी होते. देवेंद्र फडणवीसांबरोबर त्यांचं फोनवर बोलणं करून दिलं. महेश अण्णा कोटे यांना सांगण्यात आलं, भलेच शिवसेनेचा अधिकृत उमेदवार वेगळा असला तरी चालेल, पण तुम्ही मध्ये लढवा, तुमची ताकद आहे, तुम्हाला आमच्या यंत्रणा जोडून देऊ, पाहिजे ते साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारची रसद तुम्हाला देऊ, अशा प्रकारे आश्वासन महेश अण्णा कोटेंना देण्यात आलं. तुम्ही विचारून घ्या, वाटलं महेश अण्णा कोटे यांना विचारून घ्या, हे स्वतः सांगतील तुम्हाला. पण प्रत्यक्ष त्यांना तिथं मैदानात उतरवले आणि त्यांना काडीचीही मदत न करता त्यांचं नेतृत्व, म्हणजे मध्ये निवडून आले तरी भविष्यामध्ये पूर्व भागातलं एक नेतृत्व तयार झालं की भविष्यामध्ये पूर्ण शहराचं नेतृत्व करेल ही भीती त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून तिथंही विश्वासघात करून महेश कोटेंचा पराभव केला. म्हणजे पूर्व भागाचा भोळेपणाचा फायदा या लोकांनी पुरेपूर घेतलेला आहे. आता पूर्व भागातली जनता भोळी राहिलेली नाही. जेवढी भोळी जनता आहे त्याला शहाणं करण्याचं काम इथले कार्यकर्ते निश्चितपणानं करतील. आता राहता राहिला गोष्ट, वेगवेगळ्या नावांची चर्चा होते. माननीय धर्मराजजी काळेदे साहेब यांच्या नावाची चर्चा आहे, महेश अण्णा कोटेंची नावाची चर्चा आहे, त्याच्यानंतर बनशेट्टींच्या नावाची. AN ज्युनियर कॉलेज सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर. संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेश सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव. 11वी 12वी प्रवेश श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित AN ज्युनियर कॉलेज सोलापूर. यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित. कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राऊंड, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष. AN कॉलेज, ओम अवंतीनगर, इस्कॉन मंदिराजवळ, कुंभारी सोलापूर. संपर्क 93 70 77 42 77. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड. आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह
आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर. चर्चा आहे, चिट्ट्यांची नावाची चर्चा आहे, असं अनेकविध नावाची चर्चा आहे. पण ह्या सगळ्या नावांची चर्चा चालत असताना सगळ्यांचं ध्येय एकच आहे की आता भाकरी फिरली पाहिजे. आता भाकरी फिरली पाहिजे, नाहीतर शहर उत्तरच्या विकासाची भाकरी पूर्ण करपून जाईल. हा लोकांमधला एक भावना आहे. कारण एकतर विकास झाला नाही, 2 नंबर धंद्यांचा सुळसुळाट झाला, दारू धंदे, मटका, जुगार अड्डे. तुम्ही कुणालाही विचारावं, कुणालाही विचारायला वरद हस्त कोणाचा आहे, याला वरद हस्त कोणाचा आहे, तर पुन्हा शेवटी बोट तिकडेच जात. ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर हे सगळे म्हणजे इच्छुक कोण कोण आहेत, तुम्हाला इच्छुक जरी ढीगभर असले तरी देखील त्यातून एका नावावर एकमत होईल. एका नावावर एकमत होऊन एकाच एक लढत होऊन विद्यमान आमदारांचा पराभव झाल्याशिवाय. तुम्ही आता म्हणलं की विजयकुमार देशमुख यांचं टार्गेट सगळ्यांनीच केलेलं आहे. आता त्यांच्या ठिकाणी जर त्यांच्या मुलाला जर तिकीट दिलं किंवा पक्षाने विजयकुमार देशमुखांना म्हणलंय की तुमच्या ऐवजी आम्ही तुमच्या मुलाला तिकीट देऊ, मग त्याची परिस्थिती कशी होईल? नाही, एक असं आहे की नाण्याच्या 2 बाजू आहेत. मुलाला दिलं काय, वडिलांना दिलं काय, कार्यपद्धतीमध्ये फरक पडणार आहे का? कार्यपद्धतीमध्ये फरक पडणार नाही. इथं तर खरे भारतीय जनता पार्टीची कसोटी आहे. घराण्याशी चालत नाही म्हणताना मग बघू की आता इथल्या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही ना भाजपकडे. का नाही? भाजपकडे सक्षम उमेदवार दिसत नाही. भारतीय जनता पार्टीकडे सक्षम उमेदवार नाही असं मानायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोण होते हे आमदार व्हायच्या आधी? कोण होते? फार सक्षम होते. काय योगदान होतं सामाजिक चळवळीतलं, राजकीय चळवळीतलं? काय योगदान होतं? भारतीय जनता पार्टीने दिली संधी, निवडून आले. नरसिंग मेहती, त्यांचा समाज किती होता? त्यांचा समाज किती होता? त्यांना आमदार केलं. स्वर्गीय लिंगराज वल्लभ, त्यांचा समाज किती होता? त्यांनाही निवडून दिलं. भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे सक्षम अक्षम असं नाही, पक्ष म्हणून निवडणुका लढवल्या जातात. ती जर विचारधारा कायम असेल भारतीय जनता पार्टीची, मी मुळावर घाव घालतो, ती जर विचारधारा कायम असेल, इथं तुम्ही पार्टी म्हणून निवडून येत असाल, पार्टीचा जनाधार वाढलेला असेल, तर असं अनागोंदी कारभार करणारा, पक्ष म्हणजे माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी समजून वागणारा, कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा, मस्तवालपणानं बेबंदशाही वागणाऱ्या उमेदवाराचं तिकीट तुम्ही कट कराल. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला दिलं तरी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतात. लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करतात, कुठल्या व्यक्तीला मतदान करत नाही. मग आता लोक व्यक्तीला आणि पार्टीला दोघांनाही वैतागलेले. बघू आता पक्ष काय निर्णय घेईल, त्या पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावं, कुणाला देऊ नये, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामध्ये आम्ही बोलणं उचित नाही. पण लोकांमध्ये काय चर्चा आहे आणि आम्हाला काय वाटतं ते सांगतोय आम्ही. हे उमेदवार असतील तर गच्छन्ती अटळ आहे. आपण गेल्या 6 महिन्यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 25-30 वर्ष तुमचं भाजपचा असलेला सहवास सोडून तुम्ही काँग्रेसमध्ये गेला. काँग्रेसमध्ये सुद्धा घराण्याशीच नियोजन चालू आहे. कारण सुशीलकुमार शिंदेनंतर प्रणिती शिंदेनंतर आता अजून त्यांचं कोणतं
नातू आहे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मग तिथं पण घराण्याशीच सुरू झालेली. एक असं आहे, राजकारणामध्ये घराणेशाही हा असा आरोप करण्याचा प्रघात भारतीय जनता पार्टीने फार पूर्वीपासून. आता एखाद्याच्या अंगामध्ये कर्तृत्व असेल, म्हणजे शिंदे साहेब राजकारणामध्ये आहेत, त्यांच्या मुलीच्या अंगामध्ये जर कर्तृत्व असेल तर त्यांनी राजकारणामध्ये यावं, त्यांनी त्याची क्षमता सिद्ध करावी. म्हणजे जसं त्यांना नियम लागू आहेत तसं भारतीय जनता पार्टीला देखील नियम लागू आहेत. ज्या पद्धतीनं विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे हे जनतेमध्ये घुसून काम करतात, जनतेच्या अडीअडचणी ओळखतात, जनतेच्या प्रत्येक वेळेला धावून जातात, विधानसभेमधली त्यांची कामगिरी असेल, शहरामधली कामगिरी असेल, राज्यामधली कामगिरी असेल, हे सगळं पाहिल्यानंतर एक करिश्माई नेतृत्व त्यांनी निर्माण. हा एक गोष्ट नक्की, शिंदे साहेबांची मुलगी म्हणून त्यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली असेल, पण पुढं मात्र त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतच आतापर्यंत खासदारकीचा प्रवास झालेला आहे. अतिशयोक्ती होणार नाही. ही निवडणूक, ही लोकसभेची निवडणूक एवढी सोपी नव्हती. ही निवडणूक सोपी नव्हती, पण प्रणितीताईंनी आपल्या मागच्या कामाच्या बळावर, आपल्या पर्सनॅलिटीवर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीवर प्रणितीताईंनी ही निवडणूक एक हत्ती ओढून आणली. हे कर्तृत्व दाखवलं. तसं तुमच्या मुलांच्या अंगामध्ये हे कर्तृत्व असेल, तुम्ही तुमचा मुलगा म्हणून संधी दिला ना, तुम्ही नगरसेवक केला, किती वेळा महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये तुमच्या मुलांनी तोंड उघडला, आणि किती वेळा महापौर शोभा बनशेट्टींच्या विरोधामध्ये लोकांना घेऊन सभात्याग करण्याचा कार्यक्रम केला, युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून रस्त्यावर किती वेळा संघर्ष केला, किती गुन्हे पक्षाच्या आंदोलनासाठी तुमच्या मुलावर दाखल झाले. अशा सगळ्या गोष्टींचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. त्यावेळेला बोला तुम्ही. पुढे आपल्या मुलाला संधी देऊ नये या मताचा मी नाही. कर्तृत्व असेल तर निश्चित संधी मिळाली पाहिजे. हा, पण ही संधी देत असताना तुम्ही जर सक्षम कार्यकर्त्याला डावलून, जसं चंद्रकांत रमण शेट्टीचं तिकीट फायनल असताना, जाहीर झालेलं असताना त्यांना फक्त खोटं आश्वासन दिलं. तुम्ही कधीतरी रमण शेट्टींना पण विचारा, त्यांना कोऑप्ट करतो म्हणून शब्द दिले होते की नाही विचारा, आणि नंतर त्याला पलटी मारले की नाही विचारा. हे असं फसवणूक करून कार्यकर्त्यांचं राजकारण संपवून स्वतःच्या मुलाचं राजकारण सुधारण्याचं काम करू नये, असा एक प्रामाणिक भाव. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15. नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम,
पेनलेस आणि एका सिंगल सेटिंगमध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल एलदी, डॉक्टर सौ अमृत एलदी यांच्या डॉक्टर एलदी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये. पत्ता शाखा नंबर 1, 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी सोलापूर. शाखा नंबर 2, शॉप नंबर 2, प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 0049. कोणा वाटतं? आपण गेल्या अनेक प्रश्नांना आपण उत्तर दिलं. आता निवडणुका येत्या 2 महिन्यात होतील, 3 महिन्यात होतील. त्यावेळेला पुन्हा एकदा आपली एक विशेष अशी मुलाखत आपण या ठिकाणी घेणारच आहोत. तोपर्यंत आपण वेळात वेळ काढून आलात. जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद असेल किंवा विजयकुमार देशमुख यांच्या संदर्भातील असलेले प्रश्न असतील, आपण जनतेसमोर मांडलात. त्याबद्दल आम्ही जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद. मला एक चांगलं व्यासपीठ तुम्ही जनदर्पणच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलात. आता तुम्ही जसं सांगितलं, आता तुम्ही माझं मनोगत, माझ्या मनातली खतखत याचा फक्त ट्रेलर आहे. ज्या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शहरवासियांना पूर्ण पिक्चर दाखवण्याची जबाबदारी माझी राहील. हा शब्द देतो. धन्यवाद. आभार. पद्मशाली शिक्षण संस्थेचे आजीवन सचिव तथा अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगम गाणगापूर येथे कार्यसम्राट श्रीमान दशरथ गोप साहेबांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल साहेबांचं मनपूर्वक शुभेच्छा तसेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री दत्तात्रय गोटीपामूल, श्री व्यंकटेश गोटीपामूल व समस्त गोटीपामूल परिवार, सोलापूर. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. AN ज्युनियर कॉलेज सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, सोलापूर. संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेश सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव. 11वी 12वी प्रवेश श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संचलित AN ज्युनियर कॉलेज, सोलापूर. यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित. कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राऊंड, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष. AN कॉलेज, ओम अवंतीनगर, इस्कॉन मंदिराजवळ, कुंभारी, सोलापूर. संपर्क 93 70 77 42 77. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड. आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था.
गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 8669 73 21 82, 90 67 77 00 15. नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 9175 33 12 15. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार, तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल LD, डॉक्टर सौ अमृत LD यांच्या डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये. पत्ता शाखा नंबर 1 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी, सोलापूर. शाखा नंबर 2 शॉप नंबर 2 प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 00 49.